नमस्कार, एबीपी मराठीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. नेहमीच वेगवेगळे विषय घेऊन जनतेचे प्रश्न मांडण्याचं काम हे एबीपी मराठीच्या माध्यमातून आम्ही करत असतो. आज आम्ही आता शेगाव शहरातील मुख्य रस्त्यावरती उभे आहोत. ज्या रस्त्यावरती जे लाईट लावलेले आहेत त्या लाईटची परिस्थिती आता अशी झालेली आहे की अर्धे लाईट हे पिवळे झालेले आहेत तर अर्धे लाईट हे पांढरे झालेले आहेत. आणि आम्ही नगर परिषदमध्ये विचारणा केली असता आमच्या असं लक्षात आले की त्याचं कामाचं टेंडर निघालेलं आहे. काम झालं की नाही या संदर्भात अजून कुठली माहिती आम्हाला मिळालेली नाही आहे. परंतु प्रश्न असा निर्माण होतो की अर्धे लाईट पिवळे आहेत आणि अर्धे पांढरे आहेत. जे पिवळे लाईट आहेत हे पिवळे झाले का हा एक प्रश्न आहे, किंवा नवीन लावलेले आहेत तर मग ते पिवळे कसे लावले हा दुसरा प्रश्न आहे. त्यामुळे मुख्य विषय असा आहे की हा मुख्य रस्ता आहे आणि या मुख्य रस्त्यावर बहुतेकदा बरीच वर्दळ असते. सकाळी मॉर्निंग वॉक करण्याकरता सुद्धा लोक या ठिकाणी येत असतात. रात्री उशिरापर्यंत सुद्धा रस्त्यावरती वाहतूक असते. तर नगर परिषदकडून सर्व लाईट चालू करण्यात यावे ही मागणी नागरिकांकडून होत आहे. त्यासोबत असं आहे की आपल्या शहरामध्ये सौंदर्यीकरणाच्या बाबतीत तिरंगा लाईटिंग हे प्रत्येक पूलवरती लावण्यात आली होती. या तिरंगा लाईटिंगच्या संदर्भात विषय असा आहे की आम्ही माहिती घेतलं असं समजून आले की ही काहीतरी फेस्टिवल असल्यानंतर लावल्या जाते, परंतु आपल्या शहरामध्ये ही परमनंट लावलेली आहे का हा सुद्धा एक प्रश्न निर्माण होतो. जर ती तिरंगा लाईटिंग परमनंटसाठी लावलेली असेल तर मग आज शहरातल्या प्रत्येक पूलवरची लाईटिंग जी बंद पडलेली दिसत आहे. काही ठिकाणीच ते आपल्याला आहे, पण नगर परिषदेकडून याकडे लक्ष दिले जाईल का हा प्रश्न निमित्त निर्माण होतो. एबीपी मराठीसाठी विठ्ठल अवताडे, संदेश शेगाव.